आम्ही सारे खवय्ये. पुढची रेसिपी काय ग तेजू? श्रीखंड. श्रीखंड तुला आवडतं वाटतं? इतकं प्रेमाने श्रीखंड असं तिच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर दिसलं श्रीखंड. तुला गोड मध्ये काय काय आवडतं? श्रीखंड, आम्रखंड, रसमलाई. ओके, आपण श्रीखंड बनवणार आहोत. काय काय मला साहित्य सांगतेस काय काय? हा चक्का, ही पिठी साखर, हा आमरस, हा खवा आणि चवीला मनुका आणि सुकामेवा. सुकामेवा आणि हे केशर दूध. साहित्य बघितलेलं. आता आपण जातोय कृतीकडे. पण कृतीपूर्वी मला एक अशी गंमत विचारायची आहे. तुला 4 दिवस शूटिंग असतं बरोबर आणि 3 दिवस सुट्टी असते. 4 दिवस हे कानातलं, हे नाकातलं, आंबाडा, नऊवारी, हे गळ्यातलं एवढं घालून फिरताना कंटाळा येत नाही का तुला? नाही. कमाल आहे तुझी. तुला हे तयार व्हायला किती वेळ लागतो? तयार व्हायला 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटात सटकन तयार होते. हो. आपल्याबरोबर तेजू आहे आणि साडी नथ असे सगळे नट्टा पट्टा करून एक छोटी रमाबाई आपल्याबरोबर आज किचनमध्ये. आता आपण बनवणार आहोत श्रीखंड बरोबर. काय करायचं मला सांग पहिल्यांदा. पहिले हा चक्का यात टाकायचा. बर, टाकला. त्याच्यानंतर आमरस टाकायचा. सगळंच घालूया ना. 3 चमचे पिठी साखर. 3 चमचे पिठी साखर. खवा 2 चमचे. बरं, आता हे मिक्स करतो तोपर्यंत मला काही गमती जमती सांग. काल सुट्टी होती शाळेला आणि काल शूटिंगही नव्हतं. आई शाबाश. एक तर शाळा पण नाही आणि शूटिंग पण नाही. मग काय काय केलंस मला सांग. पहिले मी मस्तपैकी उशिरा उठले इतके दिवसांनी. त्याच्यानंतर क्लासला गेले. कुठला क्लास ग? अभ्यासाचा. बर, कुठला? मला सीईटी आहे ना. 5वीला? हो. अरे 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 बरं झालं आधीच जन्माला आलो मी. 5वीला सीईटी म्हणजे काय? जगायचं कसं तुम्ही? खेळणार कधी? मस्ती कधी करणार? बर, 5वीला सीईटी. सगळ्या विषयांचा अभ्यास झाला. मग क्लास संपला. बर. त्याच्यानंतर मग मी कॉम्प्युटरवर सर्च करत होते. रमाबाई रानडे, बार्बी असे वेगवेगळं. आणि प्रोमो यायचा तितक्यात मी पळायचे. प्रोमो यायचा पळायचे. आई मला म्हटली आता पाय दुखतील तुझे. बरं, आता 5 तारखेला तुझा पहिला एपिसोड झाला बरोबर. तो पहिला एपिसोड झाला बघितल्यानंतर तुला काय रिस्पॉन्स आला ग एकदम? पहिल्या एपिसोडला खूपच मजा केली. म्हणजे काय झालं होतं, पहिल्या एपिसोडला मी माझ्या सगळ्या मैत्रिणी घरी आल्या होत्या. अजून माझे दादा आले होते. अजून शेजारचे वगैरे सगळेच आले होते. म्हणजे अख्खी बिल्डिंगच तुमच्या घरात होती. मग आम्ही 8 ते 8:30 बघितला. नंतर माझ्या मैत्रिणींनी मला सरप्राईज केक आणला होता. आणि तो सुद्धा माझा आवडता. कुठला? ब्लॅक फॉरेस्ट. तुला ब्लॅक फॉरेस्ट आवडतो? इट्स व्हेरी टेस्टी ना. इट्स व्हेरी टेस्टी, यम्मी. तो मी खाल्ला. त्याच्यानंतर मग आम्ही खूप खाऊ खाल्ला. म्हणजे आम्ही लपाछपी खेळलो. बर. मग खिचडी खाल्ली. अजून साबुदाण्याची खिचडी? नाही, मुगाची. मला साबुदाण्याची खूप आवडते. तुला आवडते की नाही? खूप आवडते. ओके, मुगाची खिचडी खाल्ली. थालपीठ खाल्लं. त्याच्यावर दही खाल्लं. आणि मग नंतर थालपीठ कांद्याचं का आपलं साधं भाजणीचं? साधं भाजणीचं. साधं भाजणीचं. त्याच्यानंतर मग आम्ही परत थोडा वेळ खेळलो. मग त्याच्यानंतर मी मैत्रिणींना सरप्राईज म्हणून आईस्क्रीम दिलं. क्या बात है. आणि कुठला आईस्क्रीम दिलंस ग? व्हॅनिला आणि त्याच्यावर चॉकलेट सॉस. आम्ही खात होतो. नको 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 असं मला आठवण नको करून देऊस ग. फार त्रास होतो बघ आयुष्यात असं काही आठवलं की. आम्ही खात होतो. खात असताना जोक्स ऐकत होतो. मस्त. ओके, आता ह्याच्यात आपण काय काय घालूया? हे घालूया का थोडं? केशर दूध आणि मनुका घालूया. म्हणजे ते केशराचा जो रंग आहे ना बघ बदलला बघ. डन. रेडी. फर्स्ट क्लास. आता आपण मस्त काढूया आणि सर्व करूया है ना. लिहून घ्या साहित्य आणि कृती. श्रीखंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: चक्का, पिठी साखर, आमरस, खवा, मनुका, सुकामेवा आणि केशरयुक्त दूध. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चक्का घेऊन त्यामध्ये आमरस, पिठी साखर आणि खवा घालून
मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये सुक्या मेव्याची भरड, केशर आणि मनुका घालून श्रीखंड एकजीव करून घ्यावं. आम्ही